हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण पंचज्ञानेंद्रिय हे बघणार आहोत. ओके, जे आपल्या क्रियाशरीरमध्ये जो हा टॉपिक आहे. ओके, मे बी येऊ शकते एखाद्या वेळेस क्वेश्चन 5 मार्काचा किंवा याच्यावर MCQ तर हे येतातच. ओके, सो आपल्याला माहीत पाहिजे, आपण हे बघितलेलं आहे पदार्थ विज्ञानमध्ये. ओके, आणि संहितामध्ये देखील. सो परत एकदा आपण त्याचं बघून घेऊया डिटेलमध्ये, राईट. सो इंद्रिय विज्ञान आहे याचं हेडिंग. याची निरुक्ती काय बघा, इंद्र आत्मा तस्य साधना इंद्रियम. ठीक आहे, म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करून देणे हे इंद्रियाचे कार्य आहे. ठीक आहे, ज्यामुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते त्यांना इंद्रिय असं म्हटलेलं आहे आयुर्वेदाने. ओके, कारण बघा आपलं जे आत्मा आहे याला ज्ञान झाल्यावरच आपल्याला ते ज्ञान होतं, राईट. आणि आपले जे काही पंचज्ञानेंद्रिय आहेत कोणते, आपला इयर्स, आईज, नोज, राईट. सो हे इन्व्हायरमेंटमधून ज्ञान ग्रहण करतात. ठीक आहे, आणि मग ते इंद्रिय डायरेक्ट आपल्या मनाला जाऊन तिथे मन नंतर आत्म्याशी संयोग होऊन मग ते तसं आपल्याला ज्ञान हे ट्रान्सफर होत असतं आपल्या आत्म्यापर्यंत, राईट. सो तसं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. ओके, सो त्याच्यामुळे इंद्रिय हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण इंद्रिय जर आपल्या बॉडीमध्ये नसेल तर आपल्याला ज्ञान हे होणार नाही. ओके, सो आता याची उत्पत्ती कशी आहे तर बघा, PV मध्ये आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, अत्यवत, त्याच्यानंतर त्याच्यात अत्यवत नंतर महत्मध्ये होईल. मग अहंकार आहे. अहंकार कोणते, सात्विक, राजस, तामसिक. ठीक आहे, याचे एकादश इंद्रिय आपण केलेलं आहे ऑलरेडी स्टडी. ठीक आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, जल. ठीक आहे, त्यानंतर इंद्रिय झाले. नंतर पंचतन मात्र आहेत. ठीक आहे, सो म्हणजे आपला आकाश, पृथ्वी तेच इथे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपलं म्हणजे हेच की एकादश इंद्रिय म्हणजे हे 11 इंद्रिय आणि हे 5 तन्मात्रा. ठीक आहे, म्हणजे हे 11 इंद्रिय जे आहेत. ठीक आहे, एक आहे उभय इंद्रिय, कोणतं आहे ते मन. ठीक आहे, सो हे मिळून हे जे काही इंद्रिय आहे तर तेच आपल्याला ज्ञान ग्रहण करून बाहेरच्या सराउंडिंगमधून आपल्या मनाच्या सोबत ते आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचवतात आणि आपल्याला तसं ज्ञान हे ग्रहण होतं. ठीक आहे, याच्यात हेच आहे फक्त ज्ञान ग्रहण करणे. ठीक आहे, बेसिक. नंतर ज्ञान उत्पत्ती क्रम तेच तुम्हाला सांगितलं की बघा, सर्वात पहिले इंद्रियार्थ, इंद्रियाचे जे अर्थ आहे. ठीक आहे, ऐकणे. ठीक आहे, श्वास घेणे आपल्याला डोळ्याने दिसतं. ठीक आहे, मग ते इंद्रिय ग्रहण करतात त्यांचं ज्ञान बरोबर. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे इंद्रियाचे अर्थ आहे. मग ते इंद्रिय ते ज्ञान ग्रहण करतात, मग ते मनाला पाठवतात, मन ते ट्रान्सफर करतं आत्म्याला, आणि अशा प्रकारे आपल्या ज्ञानाची उत्पत्ती होते. ठीक आहे, तर इंद्रियाची संख्या एकादश आहे. कोणकोणती आहे बघा, ज्ञानेंद्रिय आहे 5: श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना आणि घ्राण. ओके, मन हे एक आहे, प्लस उभयेंद्रिय, आणि कर्मेंद्रिय कोणते आहेत, वाक, हस्त, पाद, पायू आणि उपस्थ. ओके, सो हे आपले 11 एकादश इंद्रिय सांगितलेले आहेत आयुर्वेदाने. जर क्वेश्चन आला SAQ तुम्ही त्याच्यामध्ये हे सर्व लिहायचं आहे, याला प्रॉपर पॉईंट्सनुसार लिहायचं आहे. ठीक आहे, चार्टसुद्धा काढायचा आहे. ठीक आहे, आपल्याला काय क्वालिटी सोबत क्वांटिटी सुद्धा तिथे प्रॉपर असली पाहिजे, तरच आपल्याला चांगले मार्क्स हे मिळतात परीक्षेमध्ये. ओके, सो आय होप तुम्हाला समजलंच असेल हा इंद्रिय चॅप्टर. आणि काही क्वेरीज असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आणि ज्यांना कोणाला याचे नोट्स पाहिजे असतील तर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. तुम्हाला सर्व विषयाचे नोट्स हे फर्स्ट इयरचे मिळून जातील, ऑल सब्जेक्ट्स. ठीक आहे, थँक्यू.